बाबा रामपालवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। बाबाचा भाऊ पुरुषोत्तम दासला अटक। पोलीस आणि बाबा समर्थकांमधल्या संघर्षात 6 जणांचा मृत्यू। अजूनही 5000 जण आश्रमाच्या आत अडकल्याचा पोलिसांचा दावा। भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात चिंता, तर पवारांनी डागली पंतप्रधान मोदींवर तोफ। म्हणाले, मार्केटिंग करण्यात मोदींचा हात कोणीही धरू शकत नाही। मुंबई हायकोर्टाचा अशोक चव्हाणांना दणका। आदर्श प्रकरणातून नाव वगळण्याची मागणी करणारी सीबीआयची याचिका फेटाळली। अशोक चव्हाण आरोपी क्रमांक 11। नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि डाळिंबांचं 2500 कोटींचं नुकसान, पण फळपीक योजनेचा फज्जा उडाल्यानं शेतकऱ्यांना मदत नाही। हाय टेन्शन वायर तुटून 40 एकरावरचा ऊस जळून खाक। नागपूर जिल्ह्यातल्या अजनी गावातली घटना। भुमानच्या साहित्य संमेलनात नांदेडच्या नानकसाई फाउंडेशनतर्फे निघणार ग्रंथदिंडी। महाराष्ट्रातल्या 2 दिंड्यांचाही समावेश। आणि बडव्यांच्या ताब्यातून सुटल्यानंतर पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी जमा होतीये कोट्यवधींची संपत्ती। मंदिर समितीच्या देणग्यांमध्ये चौपट वाढ।